सुंदर असं क्रीडांगण आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे आणि एका चांगल्या क्रीडांगणावर चांगली स्पर्धा एका दिवसाचा हा क्रिकेटचा एक दिवसीय स्पर्धा परंतु मजा अमर्याद आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय. चौकार हॅट्रिक मारा 1000, षटकार हॅट्रिक मारा 1000, मेडन ओव्हर टाका 1000. त्याचबरोबर जर पाहिलं तर 50 धावा एका डावामध्ये करणाऱ्या खेळाडूला 3000चा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅच 2000 रुपयाचा पुरस्कार, पहिल्या मॅच मध्ये हरलेल्या संघाला सुद्धा 5000 रुपयाचा पुरस्कार, विजेत्याला 1.5 लाख, उपविजेत्याला 75,000चा पुरस्कार. काही सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. सन्माननीय देशपांडे सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय संदेश तापकीर आणि रघुनाथ तापकीर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खेळलाय षटकार. दिलीप वर्मा चांगलेच टचमध्ये आहेत. महाराष्ट्र रणजीपट्टू योगेश दादा पवार हे देखील स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित राहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू आजच्या दिवसात या ठिकाणी येणार आहेत. तर पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना दिलीप वर्माने आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेत. सिक्सर तर खेळलाय. हो हो, इकडे चांगला बॉल पाहिला मिळाला, अगदी खोलवर टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलं सुरुवातीला आणि त्यानंतर पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावफलकावर धावा जर पाहिलं तर 7 होत आहेत. एका बाजूला डॉन पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पेनकर या दोन कर्णधारांमधील देखील लढाई पाहायला मिळणार आहे. परंतु 6 ओव्हरमध्ये 71 धावांचा पाठलाग करायचा. पाहूया काय होईल. राजू पाटे नारायणगावचा सिक्सर किंग या हंगामात 2 शतकं देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर येतात त्या ठिकाणी. पवन केने आलेत आणि जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत एक धाव तिकडे मिळणार आहे. चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला मॅच चांगली होणार आहे कारण ही लढत जर पाहिलं तर तब्बल 6 षटकांची लढत पाहायला मिळते. पहिल्या फेरीचे सामने हे 6-6 षटकांचे असतील. वेळेनुसार पुढील षटकांमध्ये कमी देखील करू शकतो आपण, परंतु स्पर्धा दर्जेदार आहे. अख्ख्या भारतातील खेळाडू मात्र इकडे दाखल झालेत. यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, अपीलही केलं परंतु त्याचा प्रभाव नाही पडलाय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपातील चेक. या ठिकाणी सन्माननीय अमोल अण्णा तापकीर हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. अमोल अण्णा, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला कव्हर्सला खेळलेत. पुन्हा एकदा एक धाव मिळेल कारण क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे तिकडे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा अभिगिट करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि पहिल्या बॉलवर षटकार आला खरा परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले. आणि धावफलक जर पाहिला तर पहिली ओव्हर संपल्यानंतर 11 धावा, अजूनही 5 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. आज चर्चा या स्पर्धेची महाराष्ट्रभर. पहिला क्रमांक जो 1 लाखाचा होता, सकाळीच त्याच्यात 50,000ने वाढ करण्यात आली आहे. 1.5 लाख फर्स्ट प्राइज आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 75,000 आणि वैयक्तिक पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. फक्त कुणाची वैयक्तिक पारितोषिक अनाउन्समेंट होणार नाहीये. मॅन ऑफ द मॅचच्या वेळेलाच तुम्ही देऊ शकता. रॉकफील्ड जिमचे सर्व सन्माननीय बजरंग आबा मुळक आपणही उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत सुस्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सोरटेचं कौतुक करावं लागेल. 2 मिनिटं आणि 45 सेकंदामध्ये षटक संपवलंय. अक्षय पाटील येतात मोन्या फ्रॉम अलिबाग. रिवर्स खेळले, पहिलाच बॉल गॅप मध्ये जाताना पाहायला मिळेल आणि हाही बॉल पाठवला जातोय सीमा रेषा पार. चौकार.
सन्माननीय सागर जैनर साहेब हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे स्वागत. या वेळेला वेगळाच फटका खेळलाय, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर होते त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या दिलीप वर्मा नावाची चर्चा अख्ख्या पुण्यात आहे सध्या, परंतु आज एका मोठ्या मंचावर खेळतोय. आज जर इकडे दिलीप वर्माचा परफॉर्मन्स झाला तर खुल्या गटाचे दरवाजे यांच्यासाठी उघडायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने ते मागील 1-1.5 वर्षात खेळतायत कौतुक करावं लागेल. या वेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. कृष्णा सातपुते त्या ठिकाणी होते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पहिल्या 4ही मॅच मधील विजेत्या संघांमध्ये ड्रॉ केला जाणार आहे आणि त्याच्यानुसार सेमीफायनलच्या मॅचेस होतील याची नोंद आपण घ्यायची आहे. 4ही विजेते त्याच्यामध्ये ड्रॉ होणार आहे. अलिबाग, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नवखार गावचा हा गोलंदाज अक्षय पाटील मोन्या या नावाने ओळखला जातो. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा बॅटर आहे. खोलवा टप्प्याचा बॉल समोर उडवलाय, परंतु तिकडे जबरदस्त एफर्ट्स, हेलिकॉप्टर पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुते चेंडूच्या खाली आले, मिड ऑफ वरून पाठीमागे गेले आणि शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली या बॉलवर आणि राजू पाटे यांची कॅच कृष्णा सातपुते यांनी अगदी दर्जेदार कॅच घेतली आहे. व्यवस्थापकाच्या भूमिकेत विशाल कांबळे सर होते. आज त्यांच्या आठवणींना देखील उजाळा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. एक जबरदस्त खेळाडू भारतीय टेनिस क्रिकेट मधील आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्यामध्ये ताज्या असतील. आणि बॅटिंगसाठी रोहित यांना आपण मैदानात पाहतोय. 16 धावा धावफलकावर आहे. पुन्हा एकदा अक्षय 71 धावांचा पाठलाग करायचा. चांगल्या सुरुवातीनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय. अक्षय पाटील यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, गॅप मध्येच बॉल जाईल आणि नुसता गॅप मध्ये नाही, 4 धावांसाठी 4 चौकार. तर 4 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल 20 धावा धावफलकावर. श्रीतेज करंडक 2025 आपण पाहतोय. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र यशस्वी होताना पाहिला मिळेल. काय जबरदस्त फटका या ठिकाणी खेळलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 45 धावा 4 ओव्हरमध्ये अजूनही करायच्या आहेत. प्रथमेश राठोडला देखील या टीम मध्ये आपण पाहतोय. पवन केने देखील टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. वलयांकित नावं टीम मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक टीम आज एक चांगली टीम घेऊन या ठिकाणी दाखल झालेली आहे. आज कळलं की राजेश सुद्धा कोणाला तरी ओरडतो, एवढा शांत स्वभावाचा खेळाडू आहे. दिलीप वर्मा स्ट्राइकवर रिवर्स खेळले. ओ हो 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 हो,
अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी सिक्सर. नेत्रदीपक फटका होता, परंतु कमबॅक करणार राजेश सोरटे सुद्धा जाणतात. 71चा पाठलाग करायचा 32 धावा तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच. यावेळेला लोअर फुल टॉस वेगवान फटका खेळलाय, तो स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर आहेत. अमित नाईक यांच्या दिशेने गेलेला चेंडू त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. मॅच आता हळूहळू रंगू लागली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र सातत्याने दोलायमान होणारा सामना देखील पाहायला मिळणार आहे. 33 धावा धाव फलकावर. प्रचंड मात्र या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन, कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता एवढं मोठं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष आज पुण्यावर. यावेळेला आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. चांगली सुरुवात या ठिकाणी. जवळपास अर्ध काम तर या ठिकाणी होत आलेलं आहे, परंतु पाहायचंय कसं कमबॅक करायचं योगेश पेनकर यांना बरोबर माहिती आहे. परंतु दुसऱ्या बाजूला डॉन देखील काही कमी नाहीयेत. डॉन देखील दर्जेदार, कारण सातत्याने नवनवीन खेळाडूंना संधी देतात. यावेळेला बाहेर आले, डोक्यावरून खेळला मिड ऑफच्या. आणखीन एक दर्जेदार फटका. यावेळेला रोहित खरात 4 चौकार. हे सगळे खेळाडू पुण्यातच भेटलेले आहेत, परंतु श्रीतेश करंडकाच्या निमित्ताने भेटलेले आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर या चौकाराच्या निमित्ताने 38. यावेळेला हा स्ट्रोक जर पाहिलं तर फक्त समोर ढकलला. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. सध्या योगेश सरकार संविधान ग्रुप चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते, कारण पाठलाग करायचा आहे जो मात्र 71 धावांचा आणि आता 39 धावा झालेल्या सुद्धा आहेत. वीस बॉल आणि 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक जबरदस्त सामना श्रीतेश करंडकात. यावेळेला पाठीमागे खेळले, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कुठला थांबतोय, तो गेला सीमा रेषा पार. 4 चौकार. धन्यवाद डीजे. काय खेळपट्टीवर पडला, परंतु बॉल मैदानाच्या बाहेरच पाडलाय. जबरदस्त कामगिरी. दिलीप वर्मा जर पाहिलं तर या ठिकाणी 43 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 28 अजूनही पाहिजेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर तिसरी मार्गस्थ आहे. 43 धावा धाव फलकावर तिसरी ओव्हर सुरू असताना जबरदस्त कामगिरी. याही वेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न. दिलीप वर्मा या नावाची चर्चा आज या ठिकाणी पाहायला मिळते, कारण दर्जेदार खेळ त्यांनी या ठिकाणी दाखवलाय. धाव संख्या जर पाहिली तर 44 वर तिसरी ओव्हर सुरू असताना अजूनही 18 बॉल आणि 27. 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता. 18 बॉल झालेत आणि 18 बॉल मध्ये 44 झालेत. 18 बॉल बाकी आहेत आणि 27 पाहिजेत. एखादं चांगलं षटक मॅच मध्ये पुन्हा एकदा रेड डेव्हिल्स डिंगडॉंगला आणू शकतं, परंतु सध्या दबाव संविधान ग्रुप, योगेश सरकार, डॉन यांच्या टीमने निर्माण केलाय.
स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे एका दिवसाची स्पर्धा. पहिला पुरस्कार 1 लाख होता, परंतु सकाळीच त्याच्यात वाढ करून 1.5 लाखाचा करण्यात आलाय. दुसरा पुरस्कार 75,000, सिरीजसाठी 10,000, बॅटिंग प्राइस, बॉलिंग प्राइस, फिल्डिंग प्राइस 5-5 हजाराचा पुरस्कार. पहिल्या राऊंडमध्ये जरी एखादी टीम हारली त्याच्यासाठी देखील 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे. अशी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 44 धावा झालेल्या आहेत. तीन ओव्हर 27, 18 बॉल आणि 27 करायच्यात. क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. श्रीतेज करंडक, पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचं गाव चरोली, आणि या चरोलीचे ख्यातनाम युवा उद्योजक सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा आज तिसऱ्या पर्वात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विशाल कांबळे सरांना देखील आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. 18 मध्ये 27 अजूनही पाहिजेत. दिलीप वर्मा जेड्या नावाची चर्चा आहे सध्या इकडे. हो हो हो, लांबून वळवलाय थोडासा. पहिला बॉल डॉट येताना पाहिला मिळेल. 17 मध्ये 27 या मॅचला जिंकण्यासाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल. चव्वेचाळीस धावा धावफलकावर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 17 मध्ये 27 करायच्या आहेत. 17 मध्ये 27 क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत दिलीप वर्मा, सध्या प्रभावित करणारी कामगिरी करताना पाहायला मिळाला. असे काही वेगवेगळे स्ट्रोक खेळलेत ना तिकडे, कारण एका बाजूला योगेश पेनकर, कृष्णा सातपुते, पंकज जाधव अशी धुरंधर खेळाडूंची यादी पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक खेळाडू डॉन यांच्या दिमतीला. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल हलवार पद्धतीने फक्त ढकलला आणि स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतात. आता ते रोहित खरात. अजूनही जर पाहिलं तर 16 बॉल बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता. एक महत्वाचा सामना आहे. या खेळाची बातच न्यारी आहे. हा खेळ आपल्याला वेळ लावतो, हा खेळ आपल्याला मैदानात घेऊन येतो, हा खेळ आपल्याला पावसात आनंद घ्यायला लावतो, हिवाळ्यात थंडीमध्ये देखील मॅच पाहायला लावतो, आणि एवढ्या तप्त उन्हात सुद्धा आपण मॅचचा आनंद घेतोय. आज पुण्यामध्ये आहोत, चरोलीमध्ये आहोत आणि श्रीतेजच्या वाढदिवसाच्या निमित्ताच्या या स्पर्धेमध्ये आहोत. सगळे आनंद घेत आहेत, मंत्रमुग्ध होत आहेत ही स्पर्धा पाहून, कारण एका दिवसात कोणतीही एंट्री फी न घेता एवढी मोठी पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सगळ्या संघांना किट्स तर दिले गेलेलेच आहेत. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु टायमिंग तेवढं पाहायला मिळालं नाहीये. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पवन केने आले होते तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 46 धावा धावफलकावर. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. चेक. या ठिकाणी सन्माननीय राहुल शेठ लांडगे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला सुद्धा 1,500 प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु नाही. आणि आणखीन एक जर पाहिलं तर या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहायला मिळते. 14 बॉलमध्ये 25. हे षटक आतापर्यंत प्रसन्न पाटील, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील दोंदरे गावचा एक युवा गोलंदाज, चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 25 पाहिजेत. 14 बॉल 25, 14 बॉल 25. दिलीप वर्मा आतापर्यंत डाव गाजवलाय संपूर्ण या खेळाडूने. समोर प्रसन्न आणि इकडे दिलीप. पुन्हा एकदा तेज बॉलला लांबून कट केलाय, थोडीशी उसळी जास्त दिली. डॉट बॉल दबाव वाढवतील. या षटकात आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो, त्याचं कारणच हे आहे. कधी इकडे तर कधी तिकडे जातोय, कधी रेड डेव्हिल्स डिंगडॉंग नोएडा पुणे, आणि कधी हा सामना संविधान ग्रुप योगेश सरकार पुणे असा देखील जाताना पाहायला मिळतोय. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धावांची आवश्यकता आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा तेच. याही वेळेला बॉलला टर्न केलं. आतापर्यंत तुटून पडलेले दिलीप आता जर पाहिलं तर थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉलमध्ये 25. बारा बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. एक चांगला सामना सध्याच्या घडीला रंगताना पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 25. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. 70-70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत.
आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ आणि गाव हराळवाडी. प्रथमेश राठोड सध्याच्या घडीला महाराष्ट्रात चर्चेत असणारा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहिला मिळेल. प्रथमेश राठोड, परंतु दोन पुणेकर बॅटर ज्यांच्याकडे हा सामना फिनिश करण्याची क्षमता आहे ते मैदानात आहेत. रोहित खरात एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिलीप वर्मा आहेत. वर्मा आणि खरात यांना मॅच फिनिश करायची आहे, परंतु त्यांना रोखण्यासाठी राठोड आलेले आहेत. 12 मध्ये 25. चला थोडीशी घाई करायची आहे. पहिलाच बॉल, त्याच्यावर विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. गॅप मध्येच गेलाय बॉल. पहिल्याच बॉलवर कोंडी फोडली आहे रोहितने. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4-4 चौकार. मध्ये 21 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. योगेश सरकार, संविधान ग्रुप रिव्हर्स खेळायला गेले यावेळेला, परंतु वेगात बॉल आला, वेगात आलाय. रिव्हर्स साठी नाही भेटला बॉल. 10 बॉल मध्ये अजूनही 21. काय होणार या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण जबरदस्त सामना. हार दोघेही मानायला तयार नाहीयेत. दोघांनाही श्रीतेज करंडक जिंकायचं आहे, दुसऱ्या फेरीत दाखल व्हायचं आहे. त्याच्यासाठीचे हे प्रयत्न इकडे पाहायला मिळत आहेत. हो हो हो, आता काहीतरी वेगळंच करायला गेले, परंतु प्रथमेश राठोड, मी देखील सोलापूरवरून इकडे का आलोय दाखवून देत आहेत. डॉट बॉल. 9 बॉल 21. हे 3 बॉल खूप निर्णायक असणार आहेत या मॅचच्या दृष्टीने. पाहूया दिलीप वर्मा आणि जोडीला जर पाहिलं तर रोहित खरात. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश राठोड यावेळेला कव्हर्सला मारलाय हा बॉल. तिकडे पवन केने आहेत, बॉल अडवतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या 2 ने पुढे जाते. आता 2 धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 19 पाहिजेत अजूनही. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये अजूनही 19 पाहिजेत. 52 धावा धावफलकावर. चांगला सामना रंगताना पाहायला मिळालाय. रिव्हर्स खेळलेत. हो 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 हो. बॉल पाठवलाय, पाठवलाय काय हरवलाय, एवढ्या लांबवर मारलाय. सिक्सर. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात जायचंय. दहा बॉल मध्ये 28 वर रोहित खेळतायत. नियम असा आहे की कोणत्याही वेळेला जर बॉल गेला तर नवीनच बॉल मिळणार आहे. हा चला मॅच सुरू करायची. मॅच सुरू करायची आहे. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहा. जशी मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानात जायचंय, विलंब न करता. चला मॅच सुरू करा. चला अमर सर मॅच सुरू करा. हा चला मॅच सुरू करा. धावफलक जर पाहिलं तर 58 वर या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर काय रंगलाय सामना. अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 13 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 13. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीप वर्मा आणि रोहित खरात काय बॅटिंग केली आहे. एका बाजूला मिस्टर आनंदवाडी रोहित यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोकाला बॉल लागलाय आणि आता बॉल मात्र समोरच्या दिशेने जातोय. आणि धावफलक जर पाहिला तर 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल तो
59 आणि मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 12 धावांची आवश्यकता. सुपर डुपर हिट मुकाबला शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली मॅच पाहायला मिळते. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार याची नोंद घ्यायची आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. प्रसन्न पाटीलला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मागील ओव्हर जर पाहिलं तर काय जबरदस्त केली होती आणि फक्त 2 धावा मागील ओव्हरमध्ये दिल्या होत्या. आता तर 12 आहेत, परंतु बॅटर तोच आहे ज्याने जबरदस्त कामगिरी केली आहे आणि 11 बॉलमध्ये 29 धावा केलेल्या आहेत. दिलीप वर्मा 16 मध्ये 26, रोहित खरात 11 मध्ये 29, 6 बॉल 12. सामना संपलेला नाहीये. प्रेक्षकांना सुद्धा अशाच मॅच पाहायच्या असतात. पहा, एवढ्या तप्त उन्हात सुद्धा प्रेक्षकांनी गर्दी केली आहे आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना, प्रेक्षकांची पावलं मोठ्या प्रमाणावर या क्रीडा नगरीच्या दिशेने येतील. ओ हो 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 हो, पाठीमागे खेळायला गेले परंतु नाही यशस्वी झाले. चांगला बॉल पाहायला मिळालाय, वेगात आला आणि अगदी यष्टीरक्षकांच्या दिशेने आलाय. 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 12. डॉट बॉल तर पहिला आलाय. कोण जिंकणार या मॅचला याची उत्कंठा सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला बिग हिट, फटका टोलावलाय आणि बिर्र काऊन दिलाय सीमारेषेच्या पार. पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 6. एखादा चांगला बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा रेड डेव्हिल्स डिंगडॉंगला घेऊन येईल तर एखादा मोठा फटका संविधान ग्रुप, योगेश सरकार, डॉन या टीमला देखील मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. पाहूया काय होईल या ठिकाणी. आता जर पाहिलं तर शेवटच्या 4 बॉल मध्ये काय होणार. काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर, परंतु पाहूया. काहींना वाटत असेल डॉन जिंकावा, काहींना वाटत असेल दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते जिंकावे. चांगला सामना रंगलाय, चांगला सामना रंगलाय. एक दिवसीय स्पर्धा आणि धुमाकूळ पारितोषिकांचा तब्बल 2500 प्रेक्षक मॅच पाहतात 70 स्पोर्ट्सवर. आणखीन एक बिग हिट आणि या मॅचला फिनिश करताना पाहायला मिळतात डॉनची दहशत. जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच वर अधिराज्य गाजवलं जात आहे. संविधान ग्रुप, योगेश सरकार, अभिनंदन. हॅलो, पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात दाखल व्हायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित खरात या ठिकाणी आपण यायचंय. डॉन, आपल्यासाठी विशेष पुरस्कार आहे 1000 रुपयाचा सचिन सरांकडून एक उल्लेखनीय कामगिरी बद्दल. आणि रोहित खरात, यस मिस्टर आनंदवाडी श्रीतेश टीमकडून ज्यांनी आनंदवाडीमध्ये मोटरसायकल जिंकली होती तेच रोहित खरात, पुण्याचा एक दर्जेदार खेळाडू. त्यांना पुरस्कार मात्र या ठिकाणी मिळतोय. आणि मी युवा उद्योजक, युवा नेतृत्व राहुल शेठ लांडगे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय.
राहुल शेठ वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. मॅच टाइमच्या वतीने एक कॅप आणि त्याचबरोबरने 2000 रुपयाचा पुरस्कार आणि ही मानाची ट्रॉफी श्रीतेज करंडकाची श्रीतेजच्या उपस्थितीमध्ये दिली जाते. आज वाढदिवस आहे आणि श्रीतेज टीमसाठी सुद्धा नेहमी खेळणारा खेळाडू आहे. फक्त सरांनी सांगितलं आपली टुर्नामेंट आहे, आपली टीम खेळणार नाही, हे पहिलंच सांगितलं होतं. त्यामुळे श्रीतेजचे खेळाडू सुद्धा ही स्पर्धा खेळतात, परंतु इतर संघांमधून. तर थोडंसं मनोगत देखील घेतो. रोहित, काय म्हणाल, कसं वाटतंय सरांचं हे आयोजन आणि आज एक मोठा परफॉर्मन्स तुम्ही केला त्याबद्दल? पहिलं तर टुर्नामेंट खूपच भारी आहे. मागच्या वर्षी मी आलो नव्हतो खेळायला, दादांचा कॉल आला पण मी बाहेर होतो, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. मागच्या वर्षीची यायची इच्छा होती बट ती पूर्ण झाली नाही. बट ह्या वर्षी मला आज मॅच असून पण मी आलो आणि दादांची नक्कीच आठवण येते आज, की दादा नाही आहेत याचं दुःख होतं आहे. आणि नेहमी आम्ही दादांच्या सानिध्यात खेळणारे खेळाडू होतो, पण आज एकत्र नाही खेळत या टुर्नामेंट, ते दुःख वाटते. आणि पुढं एवढंच. थँक्यू. खूप चांगली कामगिरी केली. आज दादांच्या आठवणी काढताना थोडेसे भाऊक देखील होतात, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील या ठिकाणी असतील. आणि डॉन, या तुमच्यासाठी सरांकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. संविधान ग्रुप पुणे, योगेश सरकार. चला टीम दाखल व्हायचं, मॅच सुरू करायची आहे. या मी 1000 रुपयाचा विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. डॉन पुणे पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि डॉनची आणखीन एक खासियत सांगेल. रात्री 12 वाजता जरी त्यांना कॉल केला ना की एखाद्या टुर्नामेंटला टीम कमी आहे, मग ती अगदी मालवणा स्पर्धा असेल तरी डॉन टीम बनवून घेऊन येणार म्हणजे येणार, नवोदित खेळाडूंना संधी देणार म्हणजे देणार. आणि म्हणून डॉन तुमचं विशेष कौतुक. आणि सरांना पहिलं सांगितलं होतं कुणाला एंट्री द्या नाही तर नका देऊ, परंतु डॉनला पहिली एंट्री द्या. या सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. हा, बजरंग सर या. बजरंग सर मुळक गतवर्षी देखील स्पर्धेसाठी आवर्जून आले होते आणि त्यांनाही विनंती, राहुल सरांच्या सोबत ते देखील या ठिकाणी येतील, कारण आज अख्ख्या भारतभरामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. आणि अशा या भव्य दिव्य एका दिवसामध्ये 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार देणारी ही एकमेव भारतातील स्पर्धा श्रीतेज करंडक आणि डॉन यांना विशेष पुरस्कार. खेळाडू देखील मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मोठमोठे खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. बजरंग सर, थोडीशी चर्चा करूयात. बजरंग सर, सरांचं आयोजन दरवर्षी लाजबाबच असतं, परंतु काय म्हणाल, कसं वाटतं यावर्षी आयोजन? सचिन लालदास तापकीर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शब्दच नाही आहेत. म्हणजे तिसरं पर्व आहे हे. ते तिसरं पर्वामध्ये बघतो की सातत्य जे काय असतं ते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे कौतुकाची मोठी गोष्ट अशी की बिना शुल्क, म्हणजे कुठल्याही प्रकारची एंट्री फी नसणारं टुर्नामेंट मला वाटतं भारतातच, महाराष्ट्रात नाही तर भारतातलं पहिले टुर्नामेंट असेल की जिथं बिना शुल्क म्हणजे बिना एंट्रीचं तुम्हाला इथं खेळवलं जातं आणि खूप मोठं असं बक्षीस दिलं जातं. त्यामुळं सर्व खेळाडूंच्या वतीनं आणि माझ्या स्वतः बजरंग मुळक आणि रॉकफिट टीमच्या वतीनं तापकीर सरांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. हा, चला मॅच सुरू करायची, मॅच नाही थांबवायची. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर. व्यंकटेश वॉरियरचा एक्स्ट्रा प्लेयर आहे NB स्पोर्ट्स धनकवडी, आपला एक्स्ट्रा प्लेयर. यस, फास्टेस्ट ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू श्रीलंका सायकल वारी ज्यांनी केलेली आहे असे बजरंग सर मोळक यांचा सन्मान, एक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहे. पुण्यातून श्रीलंकेपर्यंत सायकलवर वारी ज्यांनी केली आहे, सरांचा एक विशेष सन्मान. मी सचिन सरांना विनंती असेल, बजरंग सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. श्रीतेज करंडक 2025 मध्ये अगदी जवळचे स्नेही आहेत सचिन सरांचे आणि त्यांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत. तर जाऊयात यानंतरच्या मॅचकडे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना विनंती आहे, आपल्या जेवणाची व्यवस्था सगळ्या खेळाडूंची करण्यात आली आहे. आपण सगळ्यांनी जेवणाचाही आस्वाद घ्यायचा आहे.
NB11 NB धनकवडी विनंती आहे की आपला 12 मॅन या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावा. NB स्पोर्ट्स धनकवडी नाणेफेक जिंकली आणि शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय व्यंकटेश वॉरियर्स नाशिक टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक बिग बॅटल व्यंकटेश वॉरियर्स नाशिक आणि NB स्पोर्ट धनकवडी या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. अगदी आपण पाहतोय पहिल्या दोनही मॅच अतिशय रोमांचक आणि रंगतदार लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिल्या. शेवटच्या षटकापर्यंत रंगणाऱ्या लढती क्रिकेट रसिकांनी पहिल्या दोनही पाहिल्या. तर ही मॅच देखील बेस्ट वर्सेस बेस्ट चांगली रंगताना पाहायला मिळेल शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक टीम करते फलंदाजी. रविराज आहिरे आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फील केलंय आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. डीजे अमोलांना तापकीर यांना विनंती असेल आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. पराभूत होणाऱ्या संघाला देखील आपण 5,000 रुपयाचा पुरस्कार देतोय आणि हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. मी अमोलांना विनंती आहे आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. म्हणजे पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला देखील विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. डावकुरे आताचा आणखीन एक तेजपुंज तारा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पहिल्या दोन्ही मॅच जर पाहिल्यानंतर मला वाटतं एका मॅच साठी 75चं टार्गेट होतं, एका मॅच साठी 71चं टार्गेट नक्की जे होतं आणि दोन्ही लढती रंगलेल्या आहेत. त्यामुळे ही लढत देखील रोमहर्षक आणि रंगतदार पाहायला मिळेल. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक विरुद्ध NB स्पोर्ट्स धनकवडी या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. प्रेक्षकांनी देखील चांगली गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं केलेली आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेचे सर्व सन्माननीय सचिन भाऊ लालदास तापकीर यांच्या वतीनं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. श्रीतेज करंडक तिसरं पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना आपण पाहतो आहे. एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कुणाल स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. आशिष या वेळेला अगदी आपण पाहतो आहे बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडस दूर ठेवलंय आणि आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती आशिष अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुणाल स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज. या वेळेला समोरच्या दिशेला संधी प्राप्त झाली एक आणि कुणाल परतताना पाहायला मिळेल पॅव्हेलियन मध्ये. आशिष मेहरुलला मिळते यश मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन.
विकेट झटपट गमावल्यात. मुन्नाच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे जास्तीत जास्त काळ वरती तो उभा राहतो आणि या जास्तीत जास्त धावा वसूल करतो. आज 2 विकेट झटपट गेल्यानंतर एक मोठी खेळी, एक मॅरेथॉन इनिंग साकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये मुन्ना यांना. अगदी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 आणि या दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येतोय. राहुल सातव षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी सज्ज. पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. फक्त 5 धावांचं षटक टाकलं आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. राहुल सातव षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी सज्ज. पुणे जिल्ह्यामधीलच वाघोली नगरीतील सितारा. राहुल यावेळेला अगदी आपण पाहतोय अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेट रिझम मध्ये पोहोचेल षटकारासाठी. षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र कोणती धाव येणार नाहीये. चर्चा होताना पाहायला मिळते एक श्रीतेज करंडकाची. सकाळच्या सत्रापर्यंत आपण पाहिलं, जोपर्यंत पहिली मॅच चालू झाली नव्हती तोपर्यंत फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये होतं, परंतु तब्बल 50,000 रुपये पारितोषिकाची रक्कम वाढवली गेली आणि प्रथम क्रमांकासाठी या 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक आपल्याला जे पाहायला मिळतंय. पराजित झालेल्या टीमचा देखील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय खास गौरव केला जातोय. त्यांना देखील 5,000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी मात्र जे दिले जाते आणि तब्बल 2.5 लाख रुपयांची पारितोषिक एकाच दिवसामध्ये. लखपती स्पर्धा आपण पाहतोय. तिसरं पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना 12 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय मुन्ना शेख. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला हे नाव नौखं नाहीये. अनेक स्पर्धा आपल्या बॅटने गाजवल्यात मुन्ना शेख यांनी. पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे करतोय. 2 विकेट झटपट गमावल्यानंतर मुन्ना शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहणार का, धावा वसूल करणार का, येणारा वेळ सांगून जाईल. पॉइंटच्या दिशेला चेंडू, शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. टीम टोटल 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक दुसरं मार्गस्थ असताना सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में से आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. एका बाजूला उन्हाचा कडाका आहे, परंतु तोच कडाका बॅट मध्ये देखील तयार होणं गरजेचं आहे. या वेळेला अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला चेंडू आहे. कोणतीही धाव मिळणार नाहीये. अतिशय सुरेख चेंडू टाकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता राहुल सातव, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक अप्रतिम आहे. 13 वरती 2 गडी बाद. 1.5 षटकाचा खेळ संपलाय. राहुल सातव बॉलिंग ट्रॅक वरती तयार. शफल झाले आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. डीजे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी एक युवा नेतृत्व, युवा उद्योजक आणि अख्खा भोसरीच काय पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आहे, या ठिकाणी राहुल सरांचं आगमन झालंय. त्यांचा आम्ही एक विशेष सन्मान करतोय. सचिन सरांचे अगदी जवळचे सहकारी. आणि राहुल भाऊ, आपण आवर्जून या स्पर्धेसाठी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वेळ दिलात. आपलं मनापासून 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 आभार. 17 वरती 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
दोन्ही वेळेला धावफलक अगदी आपण पाहिलं की 70चा पल्ला गाठलेला आहे दोन्ही मॅच मध्ये. या मॅच मध्ये किती स्कोर उभा केला जाणार. समोर आहे मुन्ना शेख. शपल पुन्हा एकदा झाले त्या ठिकाणी आपण पाहतोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 18 धावा धाव फलकावरती. चला नेक्स्ट बोट टीम आता आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर होणारे आणखीन एक महत्वपूर्ण मॅच क्रिकेट रसिकांना जी पाहायला मिळेल. अठरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. रविराज आहिरे अतिशय स्फोटक आक्रमक 10 फटके त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. 2 चौकार 1 षटकार खेळलाय. स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय रविराज. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढलाय. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 19 रन 19 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. आतापर्यंत अगदी आपण पाहतोय आशिष मेहरुल जबरदस्त गोलंदाजी केली. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या स्पेल मध्ये. या वेळेला हा फटका आपण पाहतो आहे. जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकद आहे, पॉवर आहे, शक्ती आहे. चेंडू सीमा पार. षटकार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय. याच फटक्यांची गरज आहे आणि मुन्नामध्ये नक्कीच ती क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. या वेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कट खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 26 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. श्रीतेज यांचा वाढदिवस तर आज आपण साजरा केलाय अगदी आपण पाहतोय. परंतु आज क्रिकेटच्या देवाचा देखील वाढदिवस. भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस आज मात्र जगभरात जो साजरा केला जातोय. या वेळेला शॉर्ट लाईन चेंडू पूल केलाय आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. षटकार. 6 धावा. रुपयाचा पुरस्कार असेल. जेवढे प्रेक्षक आज दिवसभरात कॅचेस पकडतील 6 मध्ये त्या सगळ्यांना 500 रुपयाचा पुरस्कार. या वेळेला जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाजानं दिलंय. पुढच्या चेंडूवरती रविराज आहिरे बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाची विकेट. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 32 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो. आज मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा देखील वाढदिवस आणि अनेक दिग्गजांनी त्यांच्याबद्दल जी मतं मांडली. लता दिदी नेहमीच म्हणायच्या माझा सचिन फक्त भारतरत्न नाही तर तो विश्वरत्न आहे. मॅथ्यू हेडम म्हणायचा देव पाहिला देव पाहिला देव पाहिला. भारतीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक 4 वरती येणारा मी देव पाहिला. सेनॉर्न म्हणायचा सचिन मला स्वप्नात दिसतो. गुजरातवाला स्टेडियम वरती शून्यावरती नक्कीच बाद झाला होता आपल्या पहिल्या सामन्यामध्ये. परंतु शून्याची निर्मिती महाशतकात करण्याची ताकद त्याच्यात होती आणि म्हणून भारतरत्न हा क्रीडा विश्वात सर्वोच्च पुरस्कार मिळाला गेला. आज सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस. टीम टोटल अगदी आपण पाहतोय
32 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ असेल शेष शिल्लक बाकी. एक चांगलं व्यासपीठ अगदी आपण पाहतोय गेली 3 वर्ष उपलब्ध करून दिलंय सन्माननीय सचिन लालदास तापकीर. क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व. महाराष्ट्रात अशी एकमेव स्पर्धा आहे की फ्री एंट्री. बापू सक्ते आपलंही मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत आलेला सर्व मित्र परिवार मनापासून हार्दिक स्वागत. खास ओतूरवरून हा सगळा मित्र परिवार उपस्थित आहे. धावफलकावरची धावा 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 रन ऑन स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक टाकलं जाईल ते चौथं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय फिरोजचा. षटक क्रमांक 4 घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र 33 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. चांगली फायटिंग होईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला NB11 धनकवडी, दुसऱ्या बाजूला व्यंकटेश वॉरियर्स नाशिक या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा रणसंग्राम आपण पाहतो आहे. क्रीडांगण कधीच रणांगण बनून गेले. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. यावेळेला फुल टॉस होता. समोरच्या दिशेला खेळलाय अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 रन. धनंजय भिंताडे हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौखं नाहीये. अनेक मैदान आपल्या बॅटने गाजवलेली आहेत धनंजय भिंताडे यांनी. अगदी आपण पाहतोय एक स्फोटक फटका त्यांच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळताना आपण पाहिला. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय फिरोज हेच षटक क्रमांक 4 घेऊन येताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू डॉट. अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी फिरोज त्या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. श्रीतेज करंडक 2025 एक मानाची, एक सन्मानाची, एक अभिमानाची स्पर्धा. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू पोहोचेल षटकारासाठी. चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी नक्कीच चेक केला जाईल तिसऱ्या पंचांद्वारे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर कौतुक करतो या स्पर्धेचं. विनाशुल्क प्रवेश अगदी आपण पाहतोय आणि या महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू प्रत्येक टीम मध्ये समाविष्ट अगदी आपण पाहतोय. पहिली मॅच विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट क्लब टीमनं जिंकली. त्यानंतर दुसरी मॅच आपण पाहिलं की संविधान ग्रुप योगेश सरकार टीमनं बाजी मारली. डिंगडॉंग रेड डेव्हिल्स टीमचा मात्र पराभव केला. थोडंसं उलटफेर त्या ठिकाणी पाहायला मिळालं कारण की अनेक जणांनी चर्चा केली होती. फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी लालदास तापकीर. चर्चा गतवर्षी देखील झाली होती. चर्चा या वर्षी देखील होताना पाहायला मिळते या स्पर्धेची. आणि आज आठवणी विशाल भाऊ कांबळे यांच्या आल्याशिवाय राहणार नाहीयेत. चला वेळ वाचवा. टाइम लिमिट्स आहेत त्यामुळे वेळेची
बंधन नक्की सगळ्यांनी पाळायची आहेत. चालू करा खेळ. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक चालू आहे ते या चौथं षटक. फिरोज गोलंदाजी मार्कवरती आहे. सांघिक धावसंख्या ती 43 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. या वेळेला हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा. बॅटच्या रीच पासून पुन्हा एकदा हेतुपूर्वक चेंडूला थोडस दूर ठेवलंय त्या ठिकाणी. आणि या डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. आजकालचं क्रिकेट बदललंय. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात. या वेळेला कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू सुसाट सीमा पार जातोय चौकारासाठी. 4 रन. सांघिक धावसंख्या चौकार. असा एकमेव फलंदाज होता की 2 अर्धशतक विशाल कांबळे सरांनी जी रिव्हर्सनं मात्र पूर्ण केली. म्हणजे सगळेचे सगळे फटके रिव्हर्सचे खेळले आणि या 2 अर्धशतक विशाल सरांच्या नक्कीच नावावरती होती. हा देखील एक अनोखा विक्रम विशाल कांबळे सरांच्या नावावरती. 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे ते या 5वं षटक मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत सानप पुन्हा एकदा सज्ज होईल. 6 षटकांची लढत, 6 षटकांचा सामना. एका बाजूला एक व्यंकटेश वॉरियर्स नाशिक तर दुसऱ्या बाजूला NV स्पोर्ट्स धनगवडी या 2 टीमच्या दरम्यान झुंज आपण पाहतोय. संघर्ष आपण पाहतोय. पहिल्या दोन्ही मॅच रंगल्या शेवटच्या षटकापर्यंत. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला योगेश चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 54 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अनिकेत सानप चांगली गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय एक चौकार निश्चित आला, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक नक्कीच कौतुकास्पद. अप्रतिम गोलंदाजी अनिकेत यांची. या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. आणखीन एक चांगला चेंडू
डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी नवनाथ शेठ तापकीर यांचं सुद्धा श्रीतेज करंडकाच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन होत आहे. नवनाथ शेठ, आपलं देखील हार्दिक स्वागत. ओटू बॉक्स. प्रत्येकाला आपली वाटणारी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येकाच्या हृदयात घर केलेली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतो आहे. या वेळेला कॅट ड्रॉप, सांघिक धावसंख्या जर पाहिली तर षटक संपतायत 5 षटकांची समाप्ती. 54 धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम अखेरचं शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय आता टाकलं जाईल. डेथ ओव्हर मध्ये पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे केली जाते. अखेरचं आणि अंतिम षटक, या षटकामध्ये किती धावा प्राप्त केल्या जात आहेत, षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाते. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 54 धावा. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक विरुद्ध NB स्पोर्ट्स धनकवडी या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. लास्ट ओव्हर टू गो, शेवटचा आणि अंतिम षटक. फिरोज हे शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर देखील एक षटक फिरोज यांनी हाताळलं होतं. या षटकात पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे करतोय फिरोज. 15 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. यावेळेला शॉर्ट लाईन चेंडू पुल केलाय आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळतो आहे. जातोय चेंडू सीमापार षटकारासाठी. डीप कव्हर बाउंड्री लाईन, डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन छेदलीये, भेदलीये, तोडलीये आणि हा चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. एका सामन्यात 75चं टार्गेट, एका सामन्यात 71चं, तर आता किती प्रश्नचिन्ह नक्की समोर आहे. या वेळेला अगदी आपण पाहतोय वेगवान चेंडू यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. टीम टोटल सांघिक धावसंख्या 64 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. धनंजय भिंताडे स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक विरुद्ध NB स्पोर्ट्स धनकवडी या दोन टीमच्या दरम्यान घमासान आहे आणि प्रचंड मोठा संघर्ष. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक सिंगल प्राप्त केली जाईल. लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती येईल. शेवटचा षटक आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी फिरोज यांची. एक षटकार एक चौकार पहिल्या 2 चेंडूवरती आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. मैदानाच्या आत आपण पाहतोय फिरोज गोलंदाजी ट्रॅकवरती. तर समोर आता मुन्ना शेख डावखुरे हाताचा तेजपुंज तारा. मी सांगितलं मुन्नाच्या खेळाचं वैशिष्ट्य, शेवटपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो आणि जास्तीत जास्त धावा वसूल करतो. अगदी आपण पाहतोय आणखीन एक फटका, स्लाइस केलंय चेंडूला, सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 रन. टीम टोटल 69 धावा धावफलकावरती. अखेरचा आणि अंतिम षटक मार्गस्थ. मुन्ना स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला स्लॉक केलाय चेंडू, जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट रिझम मध्ये एक शानदार धडाकेबाज अफलातून षटकार.
आज या वर्षी मात्र पहिल्याच राऊंड मध्ये मिळणार आहेत. ती मॅच महत्वाची असेल. जाऊयात यानंतरच्या डावाकडे, ज्या ठिकाणी ज्यांचा आवाज आपण IPL मध्ये देखील ऐकला, कुणाल दाते सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सरांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि धन्यवाद चंदू शेट्टे सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या श्रीतेज करंडकामध्ये. आपण पाहतोय सचिन लालदास तापकीर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि या परिसरातील सर्व क्रिकेटपटूंचं, आळंदीतील सर्व क्रिकेटपटूंचं या स्पर्धेमध्ये आदरणीय सचिनजी लालदास तापकीर यांच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आज एक दिवसीय स्पर्धा तुमच्या समोर इथे रंगत असताना ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आपण सगळ्यांनीच पाहिली आहे आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीला कोणतीही प्रवेश फी न घेता तुमच्या समोर आणली आहे. सचिन दादा लालदास तापकीर यांच्या माध्यमातून एक दिवसीय स्पर्धा, हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम आज तुम्ही पाहताय आणि त्यातल्या त्यात एक टार्गेट आता सेट झालंय. NB स्पोर्ट्स धनकवडी पुणेच्या विरुद्ध 76 एक भलं मोठं टार्गेट इथे सेट केलंय. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 71 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग रोहित खरातने यशस्वीरित्या करून दाखवला आणि सामना डॉनच्या टीमने जिंकला. संविधान ग्रुप या टीमने चांगली लढत दिली मग अशी रेड डेव्हिल्स डिंगडॉंग या संघाला आणि मागच्या मॅच मध्ये त्या टीमचा पराभव झाला. परंतु आता या मॅच मध्ये एक टार्गेट सेट झाले, ते आहे 76 धावांचं. पहिल्या डावामध्ये मुन्नाने बहरदार कामगिरी केली. मुन्नाच्या बरोबरीने धनंजय बिंताळेने चांगली कामगिरी केली आणि रविराज अहिरे ची बॅट बोलताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली. त्याच्यामुळे या दुसऱ्या डावामध्ये देखील पलटवार होईल हीच अपेक्षा आपण सगळेजण करतो आणि नक्कीच पलटवार केला जाईल. श्रीतेज करंडक म्हटल्यानंतर इथे चुरशीचे सामने हे गणित जोडलं गेलेलं आहे आणि ते नेहमीच आपल्याला तशा पद्धतीने सामने पाहायला मिळतात. तर मजा येईल या मॅच मध्ये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा जिथे कोणत्याही पद्धतीचं प्रवेश शुल्क न घेता ही स्पर्धा खेळवली जाते. 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल पायातला होता, केतनने बरोबर हलक्या हाताने ढकललाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. केतनचं खातं इथे उघडलंय, NB टीमचं खातं उघडलंय एका धावेने. तर सुरुवात सिंगलने, दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर इथे गोलंदाजी सध्या सुरू आहे. गलीमध्ये येतोय बॉल आणि दुसऱ्या बॉलवर देखील एकेरी धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपात. सुमित डोंगडे आणि केतन मात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवली आहे NB स्पोर्ट्स धनकवडी पुणेने. आणि लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला पॉवर प्ले फोडावा लागेल.
हवेच्या प्रवाहाबरोबर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हवेच्या विरोधात देखील मोठमोठे फटके सजवणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तुम्ही पोहोचू शकता इथपर्यंत. सिब्बान यावेळेला इनसाइड आउट. हो काय फटका आहे, नेत्रदीपक फटका. चांगलं टायमिंग, बॉलला पाठवले कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ते षटकार आलाय. कडक 6. 6 धावा येत आहेत इनफिल्डच्या वरून आणि इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स हा फटका सजवला केतनने. टीमची धावसंख्या 8. 3 बॉलचा खेळ संपलाय. षटकार आलाय केतनच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 8 आणि याच पद्धतीची सुरुवात अपेक्षित आहे एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीम कडून. सिब्बान देखील एक नामांकित गोलंदाज आहे. भरपूर वर्षाची क्रिकेटची ही तपश्चर्या आहे सिब्बानची. संगमनेर निमोन या गावाला तो बिलॉंग करतो आणि गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आला. एक चांगला गोलंदाज आहे. फुलरलेनचा बॉल हलक्या हाताने ढकललाय. पुष्करा खुशरा एक सिंगल येते खात्यामध्ये केतनच्या. टीमची धावसंख्या 9. श्रीतेज करंडक तुम्ही पाहताय. एक दिवसीय स्पर्धा, 8 निमंत्रित संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चर्चा क्रिकेटची आहे. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं. परत एक वेळा फुलरलेनचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली जाते. तिथेही सिंगल घेतली जाईल. सुमित ढोंगडेच्या माध्यमातून अखेर त्याच्या बॅटमधून ही पहिली धाव येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने 10 धावा. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय आणि या ओव्हरमध्ये एक षटकार आला केतन मात्रेच्या बॅटमधून, जो इनसाइड आउट त्याने मारला हवेच्या प्रवाहाबरोबर. परंतु विरोधात बॅटिंग करणं देखील करावं. या मॅच मध्ये विरोधात देखील बॅटिंग करणं गरजेचं आहे. सिब्बान पुढचा बॉल हलक्या हाताने परत एक वेळा मागे ग्लान्स करतो. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि केतनला माहिती आहे आता कुठेतरी वाऱ्याच्या दिशेने बॅटिंग करणं सोपं जाऊ शकतं आणि म्हणूनच त्याने तो इनसाइड आउट एक फटका मारला. त्याच्यानंतर त्याने सिंगल डबलने धावा रोटेट केल्या, धावा घेतल्या. पहिलं षटक संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे. स्कोर बोर्डवर नेल्सन आकडा 11 धावा. अकरा धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर. या ओव्हरची सुरुवात आता धनंजय बिंतडे डीबीने डॉट बॉलने केली आहे. पहिला डॉट बॉल या ओव्हरच्या दरम्यान आणि आता बरोबर 1-1 चे आकडे सर्व स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. 1.1 ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणेच्या खात्यामध्ये. केतन मात्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. 5 बॉल मध्ये 9 धावांची खेळी त्याने साकारली. एक इनसाइड आउटचा एक लाजवाब षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेला स्टेप आउट न करता जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आणि फसलाय फटका केतन मात्रेचा. धनंजय बिंताळेचा कटर कामी आला आणि ते फुटवर्क नव्हतं केतन मात्रेचं. मोठी विकेट आली आहे. एनबी स्पोर्ट्स टीमला बसतोय पहिला धक्का.
तर पहिली विकेट इथे गमावली आहे फलंदाज केतन मात्रेचा खेळ संपलाय. मोठा धक्का बसतोय टीमला. टार्गेट मोठं होत जाईल आता इथून पुढे, कारण 76 धावा करायच्या आहेत. सोपं नाहीये या ग्राउंडवर या लक्ष्याचा पाठलाग करणं. परंतु पहिल्या मॅच नंतर दुसऱ्या मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये आपण धावांचा पाऊस पडताना पाहिला. दुसऱ्या डावामध्ये धावा चेस झाल्या आणि आता या मॅच मध्ये पाहूया त्या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होतोय का, कारण 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावा झाल्यात 11. एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी राहुल सातव आलाय. धनंजय बिनताळे डीबी पुढचा बॉल घेऊन जागेवरच खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा तो कटर स्लाइटली बाहेर निघाला. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी या ओव्हर मध्ये धनंजय बिनताळे करत असताना बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली. सेकंड बॉलवर विकेट आली. तिसरा बॉल डॉट आलाय. म्हणजे अजूनही या ओव्हर मध्ये एकही धाव बॅटने आलेली नाहीये. बॅटिंग करणारा संघ एनबी स्पोर्ट्स धनकवडीच्या खात्यामध्ये. परत एक वेळा थोडस बाहेर निघालाय बॉल. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. यावेळेला धाव मिळताना दिसेल. एक अँगल करत लेग ब्रेकचा प्रयत्न होतोय. सातत्याने बॉल बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. याही वेळेला बरोबर शफल झाला बॅटर लेग आणि मिडल स्टंपच्या वरून बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. चौथा डॉट बॉल या ओव्हर मध्ये टाकला. एक वाईट बॉल आलाय. एकच धाव या ओव्हर मध्ये धनंजय बिनताळेने खर्च केली आहे. एनबी स्पोर्ट्स संघ पिछाडीवर चाललाय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं डिंगडॉंग टीमला एक मोठा धक्का दिला डॉनच्या टीमने. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक 5वा डॉट बॉल या ओव्हरच्या दरम्यान. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 5 डॉट बॉल या ओव्हर मध्ये आलेले आहेत. आणि इथे एक सोपा झेल सोडलाय. ऑलमोस्ट 6वा डॉट बॉल आला असता. एकच वाईट बॉल टाकला होता. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13. सिब्बान आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी. परत एक वेळा पहिलाच बॉल क्लीन बोल्ड. फुल टॉस बॉलवर लाईन मिस केली आहे. फलंदाज बाद होईल. राहुल सातव बॅक टू द पॅव्हिलियन. 5 डॉट बॉल राहुल इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद. विकेट आली आहे एनबी स्पोर्ट्स टीमला. आणखीन एक मोठा धक्का. केतन मात्रेनंतर राहुल सातव देखील परतलाय. सिब्बांच्या खात्यामध्ये यश प्राप्त होतंय. सर पाठवली बघा तिकीट. 4643 रुपये झाले. ते लिहून ठेवतो अकाउंट मध्ये सर. ते नंतर आपल्या
म्हटलं सगळे एकत्र द्या. ओके सर चालेल. तर विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर. महत्वाचा धक्का दिलाय ते गोलंदाजी करत असताना सिब्बानने. आउट होणारा फलंदाज राहुल सातव ठरला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न व्यंकटेश वॉरियर नाशिक संघ इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिकच्या नेक्स्ट स्टार या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात एक चांगला संघ प्रस्थापित केला व्यंकटेश वॉरियरने. सिब्बान गोलंदाजीसाठी राऊंड विकेट आलाय लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध आणि इथे मात्र आल्या आल्या कडा प्रहार केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर योगेश पवारच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. महाराष्ट्राचा रणजीपटू गेले कित्येक वर्ष वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळत आलेला हा खेळाडू आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा तर सातत्याने गाजवल्यात. लेदर बॉल क्रिकेटचा तेवढाच प्रचंड मोठा अनुभव. पेन नगर परिषदेच्या ग्राउंडला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावानंतर याही खेळाडूच्या नावाचा एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. मिडलसेक्स क्रिकेट अकॅडमी मध्ये फिल्डिंग कोचची भूमिका त्यांची पाहायला मिळते. DY पाटील साठी खेळलेले अव्वल दर्जाचं क्रिकेट अशा अनेक ओळख आहेत या खेळाडूच्या नावाच्या मागे. टर्न चांगला केलाय. आता बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक. सर विकेट कीपरच्या हातात डॉट. चांगली कामगिरी सिब्बानच्या माध्यमातून. सिब्बान देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. सिब्बानने देखील अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे या टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये पाहिलेत. गेले कित्येक वर्ष क्रिकेट या खेळाची सेवा त्याने प्रामाणिक केली आहे असा सिब्बान सध्या गोलंदाजी करत असताना. आई बॉल पडल्यानंतर थोडस खाली राहिला. कटे झाला. सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. आणखीन एक डॉट. आता डॉट बॉलचं पर्सेंटेज NB11 धनकवडी पुणे या टीमच्या खात्यामध्ये सातत्याने वाढतंय. याही ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल आलेत. एक षटकार आलाय. मागच्या ओव्हरमध्ये आपण ऑलमोस्ट 5 डॉट बॉल पाहिले. शेवटचा चेंडू निर्धाव आला असता परंतु झेल सुटला. एक वाईट बॉल आला आणि त्यामुळे तो दबाव जो आहे तो सातत्याने बनतोय. आई बॉल पडल्यानंतर परत एक वेळा बाहेर निघाला. बॅटर हलकासा बाहेर निघाला आणि पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. टीमची धावसंख्या फक्त 19. 2 फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर फटका तर चांगला हुक केलाय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी ओव्हर नंबर 3 चा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेले आहेत 25 आणि आता अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये 51 धावा करायच्या आहेत. 51. 18 चेंडू आणि 51 धावा. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये झालाय आणि पहिले 3 ओव्हर टाकण्यासाठी 15 मिनिटं घेण्यात आलेली आहेत. लक्षात घ्या पुढील जे 2 षटकात तुम्हाला 10 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. व्यंकटेश वॉरियर नाशिक 15 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय पहिल्या 3 ओव्हरसाठी. त्याच्यामुळे पुढचे जे 2 षटकाचा खेळ आहे तो तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. ओव्हर रेट एकदम बरोबर आहे गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये DB धनंजय भिंताळे दोन्ही जे फ्रंट लाईन सीमर आहेत त्याचे दोघांचे 2-2 षटकाचा खेळ कंप्लीट करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतलाय. धनंजयने मगाशी आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बरोबर गोलंदाजी केली. चांगले कटर त्याने टाकले. लगातार डॉट बॉल त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले होते. फक्त 2 धावांचं ते षटक होतं आणि त्याच्यामध्ये एक वाईट बॉल होता आणि एक झेल सोडण्यात आला होता. टायमर सेट झालाय. परत एक वेळा टायमर सुरू करण्यात आला. बॉल दिल्या गोलंदाजाच्या हातामध्ये 10 मिनिटं तुमच्याकडे 2 ओव्हर टाकण्यासाठी. धनंजय पुढचा बॉल घेऊन राईट मोड विकेट. पहिलाच बॉल लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतात सुमित डोंगडेच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाले 29. तर 29 धावा फलकावर लागल्यात. केतन या अगोदर आउट झाला होता आणि त्यानंतर राहुल सातव, सुमित आणि योगेश सध्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात.
2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. सुमित सध्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश पवार आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन आपल्याला मोठमोठ्या टीम मध्ये नेहमीच पाहायला मिळेल. या मैदानावर लेफ्टी या फलंदाजांची देखील चर्चा होत असते. दोन्ही फलंदाजांना, उजव्या हाताच्या आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांना नंदनवन आहे हे मैदान, कारण दोन्ही एंडने स्पर्धा खेळवली जाते. हवेच्या प्रवाहाच्या बरोबर हवेच्या प्रवाहाच्या विरोधात धावा करण्यासाठी तुमच्याकडे लेफ्टी बॅट्समन पाहिजेत, राईटी बॅट्समन देखील पाहिजेत. हा बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज खाली येतोय. धनंजय बिनताडे, प्रयत्न चांगला आहे आणि ते विकेट आली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर पलटवार केलाय धनंजय बिनताडेने, विकेट घेतली आहे सुमित डोंगडेची. सुमित डोंगडे बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेट गमावली. तिसरा धक्का बसतोय. केतन, राहुल सातव आणि आता सुमित डोंगडे असे 3 फलंदाज बाद झालेत आणि त्याच्यामुळे तो दबाव आहे तो एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीमवर येतोय. निलेश दादा भिंताळे, सागर शेठ भिंताळे त्यांचा हा संघ आहे. एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचले 29. यानंतरच्या सामन्याचा टॉस झालाय, त्याच्यामुळे हा सामना जसा संपेल पुढच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय, कारण आपल्याला 6 ओव्हरच्या मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुढचाही सामना 3 पर्यंत संपणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर 3 सामने आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे सहकार्य करा. ड्रॉ केला जाईल सेमीफायनल साठी. जे 4 संघ जिंकतील पहिल्या राऊंड मध्ये त्यांच्या दरम्यान सेमीफायनलचा होईल ड्रॉ. तीन 3.2 ओव्हरचा खेळ संपलाय. धनंजय बिनताळेच्या खात्यामध्ये विकेट आली. नवीन फलंदाज आकाश चिंदारी आलाय. एक आक्रमक फलंदाज, मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. आणि आल्या आल्या थोडासा चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलेला बॉल होता, यॉर्कर लेंथवर होता, थोडासा यॉर्क करून घेतला आकाश चिंदाऱ्याने स्वतःला देखील. एक धाव इथे मिळते. आकाश चिंदाऱ्याचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 3.3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा फलकावर आहेत. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 2 षटकार आले, परंतु त्याच्यानंतर या ओव्हरच्या दरम्यान धनंजयने एक चौकार खर्च केलाय. 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. तीस धावा, 3 फलंदाज बाद. धनंजय बिनताळे, त्याच्या समोर योगेश पवार आणि आता प्रवाहाच्या विरोधात खेळायचंय. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. 2 टप्पे घेत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. 31 धावा स्कोर बोर्डवर. हळू धावसंख्येला आकार दिला जातोय. लक्ष मोठं आहे. 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिले दोन्ही सामने शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचले होते. पाहायला मिळालं की पहिला सामना चौकाराने फिनिश झाला, दुसरा सामना षटकाराने फिनिश झाला. त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा आहे. महेश नानगुळेने देखील चांगली फलंदाजी केली. रोहितने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ केला. महेश नानगुळेने या स्पर्धेमध्ये 49 धावा केल्यात. रोहितने 41 धावांची खेळी केली आणि या धावांची आता आवश्यकता या मॅच मध्ये. 13 गेंदे 39 रन, 39 फ्रॉम 13 हे समीकरण आलंय. 13 बॉल 39 धावा करायचे आहेत. या षटकारे नवसंजीवनी दिली एनबी स्पोर्ट्सला. आकाश चिंदाऱ्याच्या बॅट मधून सिक्सर. परत एक वेळा थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. निसळ बॉल चालला विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. लेग कटरचा चांगला वापर केलाय धनंजय बिनताळेने मागच्याही षटकामध्ये आणि याही षटकामध्ये. पहा पोडीची बॅट लवकर फिरली आणि बॉल नंतर गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. तेच सांगतोय की हा लेग ब्रेक होता. आकाश चिंदारे ऍक्शन करून दाखवत असताना ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 37. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 39.
पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून फिल्डर येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी देखील होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील आणि ओंकार तारमाळे गोलंदाजीसाठी आलाय. हार्दिक पांड्याला देखील नेट्स मध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे कॅम्प्स मध्ये आणि त्यातल्या त्यात लेदर बॉल क्रिकेट देखील तो चांगला खेळलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्याने गाजवल्या मागच्या हंगामामध्ये. एक चांगला गोलंदाज आहे ओंकार तारमाळे आणि सध्या तो गोलंदाजी करतोय आणि समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. 2 धावा पहिल्या बॉलवर आल्यात. टीमची धावसंख्या 39. 37 धावा अजूनही करायच्यात 11 मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर नाही करू शकत तुम्ही. योगेश पवारच्या विरुद्ध बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल करत असताना पॉवरफुल आहे हा षटकार. डीजे ओमकार आलाय गोलंदाजीसाठी. त्याच्या पहिल्या 2 बॉलवर 8 धावा वसूल केल्यात योगेश पवारने. ओय वाईड यॉर्करचा प्रयत्न. हा बॉल चांगला होता. हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल येईल. हे कमबॅक होणं गरजेचं होतं आणि पहिल्या 2 बॉलवर अटॅक झाल्यानंतर इथे कमबॅक करून दाखवलंय ओमकार तारमाळेने. एक डॉट बॉल टाकलाय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 31 धावा करायचे आहेत. 9 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये काउ कॉर्नर मिड विकेटला फिल्डर येत आहेत. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. आता एकच सिंगल मिळेल. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. आठ बॉल आणि 30 धावा हे समीकरण. 46 धावा आता स्कोर बोर्डवर आलेत. 5वा बॉल या षटकातला. ओ परफेक्ट यॉर्कर. दिशा दिली आहे. फक्त एकच धाव मिळेल आकाश चिंदारी याला. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पलटवार केलाय व्यंकटेश वॉरियर नाशिक या टीमने. सर्वप्रथम बॅटिंग चांगली केली. धावा स्कोर बोर्डवर लावल्या आणि आता एनबीच्या समोर 29 धावा करायच्यात येणाऱ्या 7 बॉल मध्ये. 7 चेंडू 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. शेवटचा बॉल ओमकार तारमाळेचा. शेवटच्या बॉलवर देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. फक्त एकच धाव तिथेही मिळताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आता इथे कंप्लीट केली आहे. 2 धावांबरोबर आता हे षटक इथे समाप्त होते. धावा झाल्यात 49 आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. 6 बॉल 27 हे समीकरण आणि 25 मिनिट परफेक्ट घेण्यात आलेले आहेत पहिल्या 5 ओव्हरसाठी. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने तयार राहायचंय. लगेचच सामना सुरू केला जाईल. ज्या टीमने गोलंदाजी निवडली आपण रेडी राहा. लगेच पुढचा सामना तुमच्या भेटीला येतोय. तोही सामना महत्वाचा आहे. डिफेंडिंग चॅम्पियन खेळणार आहेत. आणि रनर अप देखील इन ऍक्शन असणार आहेत. ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर.
विशाल भाऊ कालपुरे 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला एकच धाव येते या पहिल्या बॉलवर आणि आता या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 26 धावा करायचे आहेत. 5 चेंडू आणि 26 धावा. विशाल लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी हावी झालाय संघ व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. या मॅच मध्ये विशाल निंगोट शेवटचं षटक हाताळत असताना 5 बॉल आता शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता. धावा झाल्यात 50. अर्धशतक कंप्लीट. या बॉलवर फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला झेल पकडला गेलाय. फलंदाज योगेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. सौरभ बिराजदारने हा झेल टिपलाय स्क्वेअर लेगला. 11 बॉल मध्ये 24 धावांची खेळी करत असताना योगेश पवारचा खेळ इथे संपलाय. भरपूर डॉट बॉल सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पॉवर प्ले फोडता आलेला नाहीये एनबी स्पोर्ट्सला. आणि या मॅच मध्ये आता आव्हान थोडस कमकुवत होत चाललंय त्यांचं. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आशिष मेरुल. चांगल्या फॉर्म मध्ये आशिष मेरुल यंदाच्या हंगामामध्ये. भिवंडीमध्ये देखील नुकत्याच संपन्न झालेल्या भिवंडी ऑलिम्पिक मध्ये त्याने चांगली फलंदाजी केली गोलंदाजी केली. तर 26 धावा करायच्यात. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आशिष मेरुल नवीन बॅटर आकाशच्या बरोबरीने खेळ करण्यासाठी. आता तिसरा सामना समाप्तीच्या मार्गावर आहे. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या तयार राहायचंय. ऑन ड्राईव्ह इथे केला जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे मिळेल. 25 धावा 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता आता या मॅच मध्ये 3 चेंडू आणि 25 धावा. कठीण असं आव्हान होत चाललंय. सुरुवात खराब राहिली एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे या संघाची आणि त्याचमुळे हा संघ सातत्याने पिछाडीवर लोटला गेलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. 1 रन इथेही मिळते. 24 धावांची आता आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू 24 धावा. परत एक वेळेला बोलत तयार विशाल निंगोट. पायातला बॉल होता. अपील केली गेली आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक. डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल या सत्रातला. 24 धावांची आवश्यकता आणि शेवटच्या बॉलवर देखील एक डॉट बॉल येतोय. 23 धावेने एक भव्य विजय मिळवलाय या मॅच मध्ये व्यंकटेश वॉरियर नाशिक या टीमने. अभिनंदन व्यंकटेश वॉरियर्स. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे धनंजय भिंताळे ज्यांनी बॅटिंग मध्ये धावा केल्या. 10 बॉल मध्ये 26 नॉट आउट आणि त्याचबरोबर